कल्याण जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची आज मीटिंग झाली। सदरच्या मीटिंगमध्ये पक्ष संघटनेच्या बाबतीत ही चर्चा झाली। कल्याण जिल्ह्यामध्ये 20 मंडळ आहेत। 20 मंडळाच्या प्रशिक्षणावर प्रदेशाध्यक्षांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी मंडळांच्या प्रशिक्षणाची शिबिरं घेऊन संघटनात्मक काम अजून जोमाने कसं करता येईल या दृष्टिकोनातून चर्चा करून त्या बाबतीत शिबिरं घेण्याचं ठरलं। त्याचबरोबर नव्यानंच निवडून आलेले नगरसेवक यांनाही प्रशिक्षण मिळावं। महासभेचं कामकाज, महापालिकेचं कामकाज याची इत्थंभूत माहिती त्यांना व्हावी म्हणून त्यांच्यासाठीही प्रशिक्षण घेण्याचं आजच्या ह्या कोर समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करून ठरवण्यात आलं। त्याचबरोबर महापालिकेच्या येणाऱ्या महासभेमध्ये जी तारीख ठरायची आहे, अजून अजेंडा यायचा आहे, परंतु जिल्हाध्यक्षांच्या सूचनेवरून आजच्या ह्या कोर समितीच्या बैठकीमध्ये महापालिकेमध्ये जे विषय येणार आहेत त्या विषयांमध्ये महिला बाल कल्याण समितीचे सदस्य असतील, स्थायी समितीचे सदस्य असतील, शिक्षण मंडळाचे सदस्य असतील, ह्या समित्यांवर, वेगवेगळ्या समित्यांवर भारतीय जनता पक्षाचे कुठले सदस्य पाठवावे या बाबतीतली चर्चा या ठिकाणी झाली। अंततः प्रदेशाध्यक्षांची चर्चा करून पूर्णतः कोणाला ह्या समित्यांवर पाठवायचं आहे या बाबतीतला निर्णय प्रदेशाध्यक्षांची चर्चा करून घेण्यात येईल। त्याचबरोबर महत्त्वाची चर्चा या ठिकाणी अशी झाली, ह्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना हे महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढली। शिवसेनेचा महापौर आहे, भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर आहे। येणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीच्या बाबतीत आणि सभागृह नेत्याच्या बाबतीत या ठिकाणी चर्चा झाली। चर्चेमध्ये अशा प्रकारच्या अनेक लोकांनी, सदस्यांनी भावना व्यक्त केल्या। कल्याण महापालिकेच्या स्थायी समितीचं सभापतीपद आणि सभागृहपद हे भारतीय जनता पक्षाला मिळावं अशा प्रकारची एकमताने मागणी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे करावी अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी झाली। प्रदेशाध्यक्ष मित्रपक्षाशी चर्चा करून निश्चितपणाने त्या बाबतीतला निर्णय घेतील, पण भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीच्या प्रत्येक सदस्याची ही भावना आहे की ह्या दोन्ही पदांवर भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याला काम करण्याची संधी मिळावी अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी आमच्या ह्या कोर समितीच्या सभेमध्ये झाली।